तर नक्कीच अजय भातुसे हे मात्र वादळ आज गाजरलंय. नाही पळायचं नाहीये. अजय आज ओएकॅमचा राजा हे पर्व पहिल्या तिसऱ्या मध्ये आज आपण तर नक्कीच आज अजय भातुसे या पर्व तिसऱ्या मध्ये सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. म्हणजे आजच्या दिवसात ही फायनल समजावी. आज आपण पर्वामध्ये पाहिलं तर अजय भातुसे केदारनाथ 11 अकालपी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक. दुसऱ्या पर्वामध्ये अजय भातुसे केदारनाथ अकालपी हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक. आणि आज अंतिम या आजच्या दिवसामध्ये लढत खेळेल. तर आपण पाहतोय मैदानामध्ये दोन संघ मात्र इथे मात्र क्वालिफाय कोण करेल. एका बाजूला असेल देवलाई देऊर आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान मालदेव. या दोन संघांमध्ये लढत होती. तर ग्रुप ग्रामपंचायत सेडाशी माजी उपसरपंच सचिनजी अशोक सावंत आपल्याला विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचं आहे. आपला इथं यथोचित असा सन्मान होतोय. सचिनजी अशोक सावंत, सचिन अशोक सावंत आपला इथं सन्मान होतोय. ग्रुप ग्रामपंचायत सेडाशी माजी उपसरपंच सचिन अशोक सावंत. तर नक्कीच आपण पाहिलं तर एका बाजूला असेल देवलाई देऊर संघ बिलॉंग करतो नागोठणेतून आणि मालदेव संघ बिलॉंग करतो पेण मधून. तर इथं मात्र दोन्ही संघ रायगड या जिल्ह्यामधले आणि रायगड जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा ओएकॅमचा राजा पर्व पहिलं यशस्वी स्पर्धा. आणि स्पर्धेमध्ये ही मात्र दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत क्वार्टर फायनलचा मॅच. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे मात्र उपस्थित आहेत. आणि त्याच पद्धतीने चांगली भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. ओएकॅमचा राजा तर स्ट्रायकिंगकडे मयूर सावर आणि दुसऱ्या एंड कडे अभिषेक तर मंगेश असेल. आणि त्याच पद्धतीनं गोलंदाज निघतोय अनिकेत देवरे. पहिलाच बॉल इथं डिलिव्हर होईल. पहिलाच बॉल तर लो फुलटाच बॉल. एक धाव मात्र सिंगल मिळतीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहे. एक धावेनं मात्र एक धाव मिळतीये आणि अकाउंटला सुरुवात होते. आपण जर 2020 जर स्पर्धा पाहिली तर याच दोन टीम मात्र सेमी फायनल मध्ये लढत होत्या. मालदीव संघाने मात्र बाजी मारली होती. पण इथं मात्र जर चेसिंग मूड तेव्हा मालदीव संघाचा होता. इथं चेसिंग मूड असेल देवलाऊर देऊर टीमचा. पण इथे मात्र कशा प्रकारे मालदीव संघ फलंदाजी करेल आणि कशा प्रकारे गोलंदाजी करेल देव टीम. निघते गोलंदाज अनिकेत मंगेश साठी. एक्सलँड गुड डिलिव्हरी. इथे मात्र बॉल डाट जातोय आणि धाव फलकावरती एकूण धावा 1 येते. बघा चांगलं पाहिजे क्रिकेट म्हणजे शैली तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल. इथे मात्र हलक्या हाताने खेळलाय. कॅच होईल का? एस. इथे मात्र किती महागड पडेल. आणि त्याच पद्धतीनं कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. माझे मित्र राम मोरे. हॅलो, धन्यवाद उमेश सावंत साहेब, प्रवीण येरवडे, विनोदजी जाधव, त्याचप्रमाणे सुरेंद्र जाधव साहेब. त्याच्यावेळेस मात्र साथी गुणलेखक म्हणून आमच्याशी जोडले आहेत. कालच्या दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा जे आमचे जोडले होते रुपेश साळुंके असतील, त्याचप्रमाणे यावेळेस कल्पेश साळुंके आमचे जोडले गेलेत.
तर पहिले सत्र इथे आपण मित्रांनो पाहतोय चालू असला सामना पाहायला मिळतोय देवलाई देऊर विपक्ष जय हनुमान मालदेव. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला दाखवलं जातोय इथे आपण पाहतोय डीप कव्हरला चेंडू फेकून दिला जातोय तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय जय हनुमान मालदेव संघाला. या एका धाव्याने विचार केला तर 3 धावा यावेळेस धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक अनिकेतच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. तर विचार केला तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मयूर मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला मात्र मयूर. यावेळेस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट स्क्वेअरला आपण पाहिलं क्षेत्र होता तिथे मात्र त्या क्षेत्राचा चक्कू इथे मात्र दुसरा डाव्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. त्या संधीचं सोनं केलं गेलं. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या दोन फलंदाजांच्या दरम्यान अप्रतिम ताळमेळ कोऑर्डिनेशन आणि कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी आपण पाहतोय धाव फलकावरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला तर 5 धावा बिनगडी बाद 5 आपण पाहतोय जय हनुमान मालदेव संघ. धन्यवाद डीजे. तर मित्रांनो ज्या प्रकारे विचार केला तर आपण पाहतोय 2 दिग्गज संघ यावेळेस प्रतिस्पर्धी म्हणून या आयोजनामध्ये समोर येऊन टेपलेत. एका बाजूला पाहतोय बलाढ्य संघ जय हनुमान मालदेव संघ तर एका बाजूला मात्र त्या संघाचा वारंवार आपला दबदबा पाहायला मिळाला. तो संघ म्हणजे देवलाई देऊर हा संघ यावेळेस पाहायला मिळतोय. जर विचार केला तर जय हनुमान मालदेव संघाला देवलाई देऊर या संघासमोर 5 षटकामध्ये 60+ या धावा उभ्या राहाव्याच लागतील. कारण 4 षटकांचे तर माफ करा दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 षटकाचे आहेत. त्यामुळे 4 षटकामध्ये 40+ म्हणजे अराउंड 50च्या आसपास तुम्हाला धावा या उभ्या राहाव्याच लागतील. यस इथे आमचे मित्र त्याचप्रमाणे तर अमरदीप डवली संघाचे एक बिग हार्ट हिटर फलंदाज लहू चाळके यांचं आगमन झालं इथे. त्याचप्रमाणे ज्या खेळाडूने आपल्या आयुष्यामध्ये सेकंड इनिंग सुरुवात केले ते म्हणजे अजय मरागजे. त्याचप्रमाणे किशोर चाळके या 3 दिग्गज खेळाडूंचं इथे मात्र आगमन झालंय. या तिन्ही खेळाडूंचं मी आयोजकांच्या वतीने राम मोरे आपलं सहर्ष स्वागत करतो. तर वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. तर यावेळेस आपण पाहतोय 6 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळलं जात आहे. अक्षय माने आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय माने याच्या माध्यमातून यावेळेस सुद्धा डॉट स्वरूपाचा चेंडू फेकला जातोय. वारंवार ज्या प्रकारे डॉट चेंडू फेकले जातात विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. एका चेंडूमध्ये 1 धाव आली मात्र ती आपण विचार केला तर लेग बाय स्वरूपाचे धाव म्हणजे 3ही चेंडू अप्रतिम फेकले गेलेत अक्षयच्या माध्यमातून. यावेळेस फुटबॉलचा वापर केला गेलाय तिथे मात्र जयेश आपण पाहतोय अप्रतिम विश्लेषण केले जाते. वारंवार पंचांना मात्र कुठेतरी भाग पाडलं जात आहे प्रेशरमध्ये टाकलं जात आहे. मात्र चाणक्य पंच आपल्याला पाहायला मिळतात कालच्या दिवसापासून मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडली जाते. फलंदाज मात्र पूर्णपणे सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. पंच चेंडू डॉट आहे वाईड ओके सॉरी. तर वाईड स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच या चेंडूवर मात्र रेस्ट्रिक्शन दर्जेदार करण्याचा प्रयत्न केला होता जयेशने. मात्र पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये परतला फलंदाज. यावेळेस मात्र ब्लॉकचा चेंडू फेकला गेला होता. चेंडू फेकून दिला जात आहे डीप लॉंग ऑफला. कार्पेटलाने आपण जे पाहिलं तर चेंडू मात्र कलेक्ट केला गेला. चेंडूची उचल फेक होईपर्यंत मात्र 1 धाव घेतली गेली आणि स्ट्राईक रोटेट केली गेली. स्ट्राईकला यावेळेस मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकाचा सामना म्हणजे नक्कीच कल्पेश विचार केला तर पहिलं षटक जरी तुमचं 5 धावा खर्च झाल्या असल्या तर मात्र तुम्हाला आता हात खोलावे लागतील. इथून षटकात चौकारांशी तुम्हाला आतिषबाजी करावीच लागेल.
कारण समोरचा संघ पाहिला तर देवलाई देऊर हा संघ पाहायला मिळतो. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू लॉफ केला गेला डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांशी आपण पाहतोय धावफलक मात्र सूरज पुढे सरसावेल. 10 धावा यावेळेस आपला पाहायला मिळत आहेत. तर ज्या प्रकारे वर्णन केलं होतं इथून मात्र जय हनुमान मालदेव या संघातील या फलंदाजांना मात्र आपले हात खोलावे लागतील. तुम्हाला इथून मात्र एक मोठा चेसिंग स्कोर उभा राहावाच लागेल. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. फलंदाज मात्र त्यामुळे आपण पाहिलं गतीमध्ये बीट केला गेला आणि ते मात्र डॉट स्वरूपाचा चेंडू फेकला जातोय. या डॉट चेंडूने विचार केला तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला मित्रांनो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा विचार केला तर सरासरी 5 म्हणजे दोन्ही गेले गोलंदाजीने 5-5 अशाच धावा खर्च केलेत. सरासरीमध्ये हे षटक फेकलं जात आहे आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती बिनगडी बाद विचार केला तर जय हनुमान मालदेव संघ. तर नक्कीच आपण मित्रांनो बघितलं या मागील षटकामध्ये जे मान्यवर मैदानामध्ये उपस्थित झाले अमरदीप दौली या संघातील 2 बलाढ्य फलंदाज ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो ते म्हणजे किशोर चाळके लहू चाळके हे आमचे मित्र यावेळेस आमच्याशी जोडले गेलेत या मंचावरती. तर किशोर शिंदे आणि लहू चाळके आपल्याला पाहायला मिळतात. ते एका बाजूला विचार केला आपण अजय महाराज ज्या खेळाडूने रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याचा संघ विजय झाला त्यानंतर मात्र त्यांनी वेडिंग सेरेमनी आपण त्याची पार पाडली गेली. वेडिंग मित्रांनो रिंग सेरेमनी पार पाडली गेली. साखरपुडा नक्कीच तुझा नुकताच त्याचा पार पाडला गेला. आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगला त्याच्या माध्यमातून लवकरच सुरू केले जाईल. तो अजय महाराज यावेळेस इथे उपस्थित झाला तर नक्कीच अजय तुझा आयुष्यातील दुसऱ्या टप्प्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा असतील. तर पुन्हा एकदा वळूया मान्यवरांचं स्वागत केल्यानंतर मैदानामध्ये जाऊया. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन चेंडू ऑफ केला जातोय. डीप स्कोर गेला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि तिथे मात्र या चेंडूवर स्कोर या चेंडूवर मोहर लगावली जाते षटकाराची. हॅलो तर या षटकाराने आपण पाहतोय 17 धावा यावेळेस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटकार या इनिंग मधला मयूरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यावेळेस विचार केला तर 22च्या स्वरूपात आली ही डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. नियम आणि अटीनुसार जर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर मात्र स्ट्राईक रोटेट करावे लागेल फलंदाजाला आणि त्या नियम आणि अटींचं पूर्णपणे पालन केलं जात आहे. तर मयूर मात्र यावेळेस नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो. स्ट्राईकला मंगेश सलामीची जोडी आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र अजूनही सलामत पूर्णपणे शाबूत आपल्याला पाहायला मिळते. मात्र ज्या प्रकारे स्कोर अपेक्षित होता त्या प्रकारे स्कोर मात्र पाहायला मिळत नाही. यावेळेस मात्र बाउन्सर चेंडूचा मारा केला गेला. याचा एक वॉर्निंग दिली जाते पंचांच्या माध्यमातून या गोलंदाजाला. मात्र डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. या डॉट चेंडून आपण पाहतोय स्कोर मात्र केवळ 18 यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. तर चेंडूचा विचार केला तर 16 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावफलकावर धाव मात्र केवळ 18. यावेळेस आपण पाहतोय संधी निर्माण झाली होती. जर चेंडू व्यवस्थितरित्या कलेक्ट केला असता तर मात्र नक्कीच फलंदाज धावची सर्पामध्ये बाद करण्याची संधी निर्माण झाली असती. इथे मात्र संधी हुकली आणि तिथे मात्र आपण पाहतो धावा घेतल्या गेल्या तब्बल 2 धावा. जिथे आपण पाहिलं मित्रांनो छोट्या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने कशा प्रकारे घेऊन जातात की जिथे आपण पाहिलं एकही धाव तिथे घेतली गेली नसती. फलंदाज बाद झाला असता तिथे किंमत 2 मोजाव्या लागल्या. फलंदाज सुरक्षित आणि 2 धावा सुद्धा बहाल कराव्या लागल्या. त्या म्हणजे देवलाई देऊर या संघाला या 2 धावांनी आपण पाहतोय 20 धावा यावेळेस धावफलकावरती गोलंदाजी मार्कवर जयेश आपण पाहतोय. 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे मात्र स्ट्राईकला संधी निर्माण झाली होती. फंबल झाला होता. इथे मात्र जयेश ज्या प्रकारे थ्रो फेकला गेला होता थ्रो जर कलेक्ट केला असता तर मात्र नक्कीच फलंदाज पुन्हा एकदा बाद झाला असता. तर पाणी घेऊन जायचं लगेच
ताशावर आपण पाहतोय षटक संपलं. तर 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर तब्बल 22 धावा आपण पाहतोय. मात्र सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये हा प्लस पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान मालदेव संघाचा. हॅलो, नक्कीच अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळालं. जर चित्रपटाचा विचार केला तर नक्कीच स्टारिंग सलमान खान काजोल याच्या माध्यमातून हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला. त्याच चित्रपटामधलं हे सुपरहिट सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतंय प्यार किया तो डरना क्या या सिनेमामधील हे सॉंग्स आपल्याला पाहायला मिळालं. या सिनेमामध्ये आपल्याला धर्मेंद्रजी त्याचप्रमाणे बरेचसे स्टार आपल्याला पाहायला मिळाले. तर नक्की थोडंसं एंटरटेनमेंट झालं पाहिजे कारण दुपारच्या सत्रामध्ये भर उन्हामध्ये आपला सामना पाहायला मिळतोय. बरेचसे प्रेक्षक उन्हामध्ये तडपताना पाहायला मिळतात. मात्र सामन्याचा आनंद घेतला जातोय. तर आपण पाहतोय इथे याचा विचार केला तर 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती. 4थं षटक राजच्या माध्यमातून हाताळलं जातं. यावेळी पहिल्या चेंडू प्रहार केला जातोय. तिथे मात्र जजमेंट चुकलंय. मिस जजमेंटची किंमत मोजावी लागते. चेंडू मात्र फेकून दिला जातोय 4 धावांसाठी. सिनेमा आणणारी स्टारिंग करिश्मा कपूर आणि साऊथ सुपरस्टार. तर या चौकाराने आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा चौकार घेतल्यानंतर यावेळेस चेंडू फेकून दिला जातोय. तीच दिशा तोच स्ट्रोक मात्र यावेळेस मोहर असेल षटकाराची. तर या षटकार आणि चौकाराने जर विचार केला तर धावफलकावरती आपला तब्बल 32 धावा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी यावेळेस आक्रमक पवित्र धारण केला जातोय. फलंदाज मयूरच्या बॅटमधून आपण पाहतोय. मयूरच्या फलंदाजाचा विचार केला तर नक्कीच आपण पाहूया किती धावा 11 चेंडूंत तब्बल विचार केला तर 20 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा खुटण्याचा प्रयत्न त्याने यशस्वी करून दाखवला इथे. तर 32 धावा आपण पाहतोय यावेळेस धावफलकावरती. आणि इथे सुद्धा पुन्हा एकदा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र क्षेत्र तैनात आणि तिथे मात्र अप्रतिम झेल घेतला जातोय. मयूरची खेळ मात्र संपुष्टात येतोय. बऱ्याच अवधीनंतर विचार केला तर पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय राज गोलंदाज. फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन मयूर. तर मयूर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय यावेळेचा विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला मात्र असेल मंगेश, नॉन स्ट्राईकला विशाल आणि गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजा पूर्णपणे खरपूस समाचार घेतला जातोय तो म्हणजे राज भोसले आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अप्रतिम टप्पा लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे मात्र यावेळेस आपण पाहतो यश फलंदाज निराश झाला असेल कारण मात्र चेंडू निघून जातोय. बॅटकट आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये.
एक धाव घेतली गेली आणि या एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या सत्रातला विचार केला तर आता मात्र चेंडू शिल्लक असेल, 2 चेंडू शिल्लक असतील. तर जय हनुमान मालदेव संघासमोर विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर आतापर्यंत 33 धावा. या उर्वरित 2 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील का या 2 चेंडूमध्ये मात्र देवलाई देऊळ संघ कमबॅक करेल का? इथून मात्र आपण पाहतोय खराब गोलंदाजी केली जाते आणि पंचाचा निर्णय इथे मात्र यस नो चेंडू असेला. क्रीजच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय त्याकरता नो चेंडू गणला जाईल. आणि या पुढील चेंडू नो डाऊट ज्या प्रकारे आमचे उमेश सावंत सांगतात उघडा डोळे पहा नीट, कारण या पुढील चेंडू आहे प्री हिट. तर फ्री हिटच्या चेंडूचा मात्र कशा प्रकारे घरपोच समाचार घेतला जाईल, कारण या आधीच्या सामन्यामध्ये पाहिलं अजय बातुशीने फ्री हिटच्या चेंडू माझ्यामध्ये षटकार लगावला होता. तर यावेळेस मात्र हा फलंदाज काय उत्तर देईल? विशाल फ्री हिटचा चेंडू इथे मात्र लोअर फुलचा चेंडू पण पाहिलं, चेंडू फेकून दिला डीप मिड विकेटला. तिथे मात्र एक धाव घेतले, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो आणि तिथे 2 धावा सुद्धा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. हॅलो. तर आपण पाहतो इथे मात्र यावेळेस धावफलकाचा विचार केला तर धावा 36 धावा धावफलकावरती. या सत्रातील मात्र पहिला चेंडू शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवर काय उत्तर दिलं जाईल? शेवटचा चेंडू इथे मात्र फेकून दिलाय, शॉर्ट फाईन लेगला. तिथे आपण पाहतोय जेल सुद्धा ड्रॉप केली जाते आणि चेंडू मात्र निघून जातो. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव इथे घेतली जाते. या एका धावेने आपण मित्रांनो पाहिलं तर पहिलं सत्र इथे समाप्त केलं जात आहे. 24 चेंडूचा खेळ समाप्त केला गेला, 4 षटकांचा खेळ इथे समाप्त केला गेला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 38 रन्स टू विन फॉर द आपण पाहतोय समोर अपोजिट टीम. आपण विचार केला तर देवलाई देऊर या संघाला 38 धावांचं लक्ष असेल तर 38 धावा मात्र इथून कशा प्रकारे चेस केला जाईल, 38 धावांसाठी मात्र कशा प्रकारे मशागत केली जाईल आणि 38 धावा चेस करण्यासाठी कशा प्रकारे गेम प्लॅनिंग आखलं जाईल, त्या येणाऱ्या पुढच्या सत्रासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतो माझे साथी समालोचक प्रवीणजी रेवणे. धन्यवाद. धन्यवाद राम मोरे. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महाकुंभ मेला, ह्याची देही ह्याची डोला पाहावा हा क्रिकेटचा सोहळा. अक्षरशः प्रेक्षकांची तोबा गर्दी आपण पाहतोय ह्या मैदानावरती. ज्या पद्धतीने आपण क्रिकेटचा थरार म्हणतो या ससा क्रीडानगरीवरती हा थरार पाहायला भेटतोय ह्या मैदानावरती. ज्या चषकाची सर्व क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत होते त्या चषकाचा आरंभ झाला 25/2/2021 रोजी. खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन क्रिकेटची सुरुवात झाली असेल ह्या ओएकॅमच्या राजा चषकाच्या वतीने. ज्या पद्धतीने ओएकॅमचा राजा चषक म्हटला की चेंडू द्यायचे, चेंडू रामोरे चेंडू बघा, चेंडू द्यायचे. श्रीरंग केसरकर साहेबांना विनंती करतोय, दिलीप बातोशी साहेबांना विनंती करतोय, तमाम मी अतिथी मान्यवरांना विनंती करतोय की समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबत यायचे, जोडायचे. अतिथी देवो भव हा कार्यक्रम तर पार पाडायचा आहे. आपण पाहतोय आजचा दुसरा दिवस, अजूनही 2 दिवस शिल्लक. तमाम क्रीडा रसिकांना
आणि ज्या खेळाडूंना ओएकामच्या राजा चषकाची जी आतुरता लागली होती ती आतुरता संपली आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये. एक मोठा आरंभ म्हणावा लागेल, एक सुरुवात म्हणावी लागेल झाले कालच्या दिवसामध्ये. जर विचार केला तर केदारनाथ माडोची संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय आणि आजचा दुसरा दिवस 26/2/2021 आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय की केदारनाथ 11 अक्कलपे संघ हा सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय आणि चालू असलेला आपण सामना पाहतोय मैदानावरती. देवलाई देऊर विपक्ष जय हनुमान मालदेव संघ यांच्यामध्ये आपण पाहतोय. जय हनुमान मालदेव देवलाई देऊर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं जय हनुमान मालदेव संघाला. हाच तो मालदेव संघ ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 85 धावांचा डोंगर उभा केला होता, जो सर्वात हायेस्ट रेकॉर्ड म्हणावे लागेल कालच्या आणि आजच्या दिवसामधला. आणि तोच मालदेव संघ या खेळपट्टीवरती कुठेतरी कोलमडल्यासारखा असा वाटायला लागला. कारण का धावांचा जर विचार केला तर 37 धावा लागले धावफलकावरती आणि 38 धावांचा मापक आव्हान असेल तो नागोडणे इथून आलेला हा बलाढ्य संघ देवलाई देऊर संघ. पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय सन्मान दिला इथं बाद होतोय का, खतरा होतोय का, पण नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगले पाहायला भेटते. या एका धावेने आपलं वैयक्तिक पण अकाउंट ओपन केलंय आणि संघाचं पण अकाउंट ओपन केलंय एका धावेने. जर गोलंदाजाचा विचार केला मंगेश हा गोलंदाज, कारण का सामना रंगतदार व्हायला पाहिजे. प्रेक्षक आतुरता पाहत असतात की सामना हा एकतर्फे नाही झाला पाहिजे, सामना हा रंगतदार झाला पाहिजे. आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर बहुतेक सामने हा रंगतदार झाला नाहीत तर एकतर्फे सामना पाहायला भेटलेत. प्रत्येक सामना हा एकतर्फा सामना पाहायला भेटला, पण इथं मात्र नक्कीच प्रेक्षकांना मनमुराद आनंद आणि डोळ्यांचा पारणं फेडणारा सामना पाहायला भेटेल. इथं मात्र झेल घेतोय का, आणि नक्कीच झेल घेतोय आणि पहिलाच झटका बसतोय आणि पहिलाच मोठा मासा घालायला लागलाय देवलाई देऊर संघाचा फलंदाज निलेशच्या रूपाने डीजे. आणि एक धाव आपण पाहतोय देवलाई देऊर संघाची. भलेही आमच्या धावा जास्त नसतील पण आम्ही सामना सोडला नाही हे जिवंत उदाहरण देते मैदानावरती आपण पाहतोय जय हनुमान मालदेव संघ. कारण का या दोन संघांचा जर विचार करायचा म्हटला तर मागच्या वर्षी ओएकामच्या राजा चषकामध्ये सेमीफायनल मध्येच भिडले होते ते दोन संघ आणि पुन्हा एकदा तीच टक्कर पाहायला भेटते प्रेक्षकांना ह्या सासा क्रीडा नगरीवरती, संतोष सालोंके या क्रीडा नगरीवरती. पुन्हा एकदा जयेश देवरे टपली देतोय, सापड मारतोय, इथं मात्र चेंडू जिंकतोय, चेंडू जातोय आर पार सीमा पार, दणदणीत खणखणीत चौकार. बघा 38 धावांचा पाठलाग करताना चौकाराने आपलं खातं खोलतोय. का अनुभवी मना म्हटलं जातं, हा दांडगा अनुभव दाखवतोय मैदानावरती आणि पिवनच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करायचं हे जो जिवंत उदाहरण देतोय. पुन्हा एकदा बघा ब्लॉक हॉल मधला हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑनच्या रिझन मध्ये टोलवलाय. एकच धाव, जास्त घाई करताना दिसणार नाही. मी तर म्हणेन जर सामना जिंकायचा असेल देवलाई देऊर संघाला तर त्यांना पार्टनरशिप महत्वाची असेल, आपली विकेट महत्वाची असेल, राखून ठेवण्याची असेल. आणि जय हनुमान मालदेव संघाला जर सामना जिंकायचा असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं केलं पाहिजे, तुमची गोलंदाजी चांगली सुधारावी लागेल, तर तुम्ही सामन्यामध्ये मोठं कमबॅक करू शकता. कारण का दोन्ही पण संघ खूप ताकदीचे संघ आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा फेकून दिला चेंडू, जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये, पंचांचा इशारा येतोय, वन बाउन्स, खणखणीत धणधणीत चौकार.
एक समोदूर संगीत आपल्याला ऐकायला भेटते. डीजे पापडीचा बडा बाला यांच्या माध्यमातून पंच म्हणून आपल्याला लाभले 4 दिवस असतील सतत. संजय सावंत असतील, जयंत पाटील असतील, गणेश भाविस्कर असतील. PTC लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. संदीप वास्कर फाउंडर असतील, किरण दलवी CEO, बाबू आणि तेजस कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून पाहतोय. क्रिकेट काय असतो आणि क्रिकेट कसा खेळायचा असतो तो जिवंत दाखवते उदाहरण या ठिकाणी मैदानावरती. बघा आता अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. जर आपण विचार केला मालदीव संघाचा, एक मालदीव संघ खूप बलाढ्य संघ म्हटला जातो पेन पूर्व विभागामध्ये. कारण का पेन पूर्व विभागामधला हा सर्वात बलाढ्य संघ म्हटला जातो, कारण का त्यांची बॅटिंग लाईन मजबूत पाहायला भेटते. पुन्हा एकदा बागा मारण्याचा प्रयत्न करतोय, फसतोय. अप्रतिम आपला पाहायला भेटते. यष्टिरक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. बघा 2 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे एखाद्या समुद्रातून सुई काढण्यासारखं असतं. आणि त्यासारख्या भाऊसारख्या फलंदाजाला ज्याच्या पाठीशी 6 ते 7 वर्षाचा अनुभव असेल त्या भाऊ देवरेसारख्या फलंदाजाला 2 चेंडू निर्धाव टाकणे म्हणजे वाघाच्या जबड्यामध्ये हात घालण्यासारखे असेल अशी गोलंदाजी करतो त्या मैदानावरती तो गोलंदाज राघू. बघा पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा फसतोय. बघा लगातार 3 चेंडू निर्धाव काढतोय. वाईट चेंडू पण आमच्याकडे फिरलेत नो डाऊट. थोडंसं भरकटला गोलंदाज. गोलंदाजाचं असं असतं जरा थोडंसं गुणगान गायलं की थोडंसं गोलंदाज भरकडून जातो. तसंच झालं इथं काहीतरी. राजेंद्र कदम तांबी यांना विनंती करतो या ठिकाणी यायचंय. साहेबांना विनंती असेल ओएकमचा राजा चषकाचा आनंद लुटायचा, या समालोचन कक्षामध्ये बसायचंय. पुन्हा एकदा जातोय मैदानावरती क्रिकेटच्या पटलावरती. आता मात्र पायाचा बाद होतोय का? नक्कीच धाव मात्र घेतोय. बॅटच्या रूपाने धावलेत, पंच खुणावतेत. धावांचा जर विचार केला 13 धावा लागलेत. संत गतीचं आपण पाहतोय फलंदाजी. कुठेतरी निलेश बाद झाल्यानंतर भाऊने आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आणि भाऊला चांगले साध्य देतो प्रशांत. ही जोडगोळी आपण पाहतोय मैदानावरती. एक आपण पाहतोय पेनपूर्व विभागामधला संघ, तो एक नागोडणे विभागामधला आपण संघ पाहतोय. कारण का क्रिकेट हा म्हटला तर अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. सामना कुठेही कलाटणी होऊ शकते. इथं आपण पाहतोय मिड ऑन रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1 धाव तर घेतले, दुसरा धाव घेण्याचा मानस नसणार. एका धावेवरती समाधान मानावे लागते बघा. आणि धावांचा जर विचार केला तर 14 धावा लागलेत 38 धावांचा पाठलाग करताना. चांगलं षटक हाताळतोय राघव. या मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा एकदा भरकवण्याचा प्रयत्न करतोय. आखूड टप्प्याचा मारा करतोय. आपण पाहतोय पंचांकडे दाद मागतोय. तेवढेच पंच आमचं तत्पर आणि चालाक पंच आपण पाहतोय. कालचा दिवस पण अक्षरशः पंचाने सुद्धा गाजवला. सतत आपल्याला 4 दिवस ते पंच लागणार आहेत. ज्या पद्धतीने पंच म्हणून ही भूमिका पार पडतेत या ससा क्रीडानगरीवरती, अक्षरशः तोंडामध्ये बोटे घालून नखे चावणारा असे पंच आपल्याला लाभलेत. अप्रतिम पंच म्हणून भूमिका पार पाडतात या मैदानावरती. धावा मात्र स्थळ धावांचा जर विचार केला धावफलकाचा तर 14 धावा धावफलकावर पाहतोय 38 धावांचा पाठलाग करताना. हा चेंडू बघा ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय, तेवढाच खोदून काढलाय. खोलवरलांचा चेंडू होता, 1च धाव घेतले. हे एका धावाने जर विचार केला 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. आणि धावांचा जर विचार केला 1 गडीच्या पत्रानंतर 15 धावा लागले धावफलकावरती.
आयोजनाचं तुम्ही आयोजन पाहतच असाल सर्वजण. ट्रॉफी खूप दिमागदार ट्रॉफी पाहतोय सर्वांच्या समोर आपण पाहतोय. सामना रंगत जातोय. सर्वांना विनंती करतोय शांतता राहा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय. आता मात्र पंच आमच्याकडे फिरलेत नो डाऊट. वाईट चेंडू समीकरण थोडं बदलते. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. मी तर म्हणेन सामना अजूनही 50-50 आपण पाहतोय. कुठेही सामना गेला नाही. आपण जर विचार केला तर मालदेव संघ पण जिंकू शकतो. चांगली गोलंदाजी केली तर इकडून पण विचार केला फलंदाजी केली तर देवलाई देऊर संघ हा जिंकू शकतो. नक्कीच हा चेंडू आपण पाहतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. भाऊ देवरे यांची विकेट जाते आणि एक मोठा मासा करायला लागतोय. दुसरा झटका बसतोय देवलाई देऊर संघाला. भाऊ ह्या वैयक्तिक 7 धावा खेळ बाद झालाय. कारण का जो फलंदाज घातक ठरला होता त्याच फलंदाजाला बाद केलाय. त्या गोलंदाज आपण पाहतोय अभिषेकनं पहिला चेंडू वाईट फेकला मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं. मी म्हटलंच होतं की चांगली गोलंदाजी जर केली मालदेव संघाने तर मालदेव संघ कमबॅक करू शकतो या ठिकाणी. आणि पूर्णपणे कमबॅक करताना पाहतो या मैदानावरती ज्या विकेटची तलाश होती अक्षरशः मालदेव संघाने अक्षरशः शॉट सोडला असेल रोखून धरला असेल. ज्या पद्धतीने भाऊ देवरे फलंदाजी करत होता असं वाटतं की भाऊ देवरे की नक्कीच सामना मोठी कलाटणी देतोय का. पण नक्कीच आता मात्र विकेट 2 बाद झालेत आणि धावांचा जर विचार केला तर धावा लागली दापालकावरती त्या 16. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. राजेंद्र कदम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. ओव्हेकॅमच्या राजा या आयोजकाकडून आणि अक्कलपे ग्रामस्थांच्या कडून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता मात्र चेंडू जातोय षटकारामध्ये परिवर्तन होतंय. दमदार शानदार जानदार षटकार. जास्त लांबी कमी झेल घेतोय का क्षेत्ररक्षण. नक्कीच झेल खाली आला होता क्षेत्ररक्षण आणि झेल टिपले आणि तिसरा झटका बसतो या ठिकाणी देवलाई देऊर संघाला. आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल एवढं मात्र खरं. जाऊया डीजे मास्टर. चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. जर आपण विचार केला धावांचा 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती 22 धावा लागलेत. 9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा. 16 धावा 9 चेंडू. विकेट महत्वाची असेल. अक्षय माने हा चेंडू बघा लो फुलटा चेंडू. आता आपण चेंडू पाहतोय एक्स्ट्रा मिड ऑफ रिझन मध्ये गचाल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जिथं 1 धाव होती तिथं 2 धाव. नक्कीच सर्व खेळाडून जातो. नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहिलं नाही. 1 धाव इथं महत्वाची असते मित्रांनो. एका धावेने काय काय होतं मित्रांनो पाहायला म्हणतं. 1 धाव ही महत्वाची असते. इथं मात्र धावा वाचवण्याच्या प्रयत्नाने धावा सोडताना आपण दिसतोय तो क्षेत्ररक्षण. या 2 धावाने जर विचार केला धावांचा 24 धावा लागले धावफलकांवरती. आता मात्र आपण पाहतोय 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजेत त्या 14 धावांची आवश्यकता. बघा क्रिकेटचा थरार बघा.
पुन्हा एकदा भरकटलेली गोलंदाजी करतोय, जी गोलंदाजी लाईन लेंथ वरती पाहिजे होती पण आमच्याकडे फिरलेत. डेफिनेटली हा वाईट चेंडू असेल या गोलंदाजीने फेकलाय आणि आता मात्र समीकरण बदलते. आता मात्र पाहिजे 8 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता. मी विनंती करतोय देवलाई देऊळ संघाच्या सर्व खेळाडूंना की खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. हा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय, लाईन लेंथ आणि रिदम वरती गोलंदाजी करतोय. बघा मी विनंती करतोय पुन्हा एकदा देवलाई देऊळ संघ लक्षात ठेवायचंय. आम्ही बघतोय समालोचन कक्षामध्ये की खेळाडू कक्ष आम्ही तयार केलाय, त्या खेळाडू कक्षामध्ये तुम्ही बसायचंय. लक्षात ठेवायचा ज्या पद्धतीने आम्ही आयोजन केलंय ओएकॅमचा राजा चषक पर्व 3 धावा लागलेत, धावफलकावरती 25 धावा लागलेत. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धाव्यांची आवश्यकता. बघा सामना कुठेही गेला नाही, सामना अजूनही जिवंत आहे. एक मोठा सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि एक विकेट ही मोठी सामन्याला कलाटणी देऊ शकते. हा बघा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाय फटका जातोय, चेंडू वन बाउन्स, दणदणीत खणखणीत चौकार. देवलाई देऊळ संघाला विनंती करतो सर्व खेळाडूंना की लास्ट वॉर्निंग असेल नाहीतर पॅनलाइज केला जाईल हे लक्षात ठेवायचं आहे. कारण का आपण आपला संघ ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय नक्कीच विनंती करेन की खेळाडू कक्षामध्ये बसायचे. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे ते 9 धाव्यांची आवश्यकता. एक रंगलेला सामना आपण पाहतोय, रोमांच, थरार, बदल आदित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फली भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, निमित्त आहे फक्त ओएकॅमचा राजा चषक 2021. बघा दोन्ही पण संघ दमदार, जानदार, शानदार, कुठलाही संघ बाजी मारू शकतो. या मैदानावरती आपला झेंडा जिंकू आणि मिरवू शकतो. पाहायचं येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा 6 चेंडू. सर्वीकडे मैदानामध्ये सन्नाटा पसरलाय. अक्षरशः मालदेव संघाच्या पाठीराखांचा सुद्धा श्वास रोखून धरला असेल. ज्या पद्धतीने आज मालदेव संघाने एक धडाका लावला होता, 84 धावांचा डोंगर उभा केला होता. असं वाटलं मालदेव संघ मोठ्या जोरात कमबॅक करतोय. इथं मात्र कमबॅक करतोय, दुर्दैव म्हणावे लागेल. 2 धावा भेटतील नक्कीच, कारण का फुलटच चेंडू गेला तो 2 धावा आणि चेंडू मात्र कार्पेट लाईट घरंगलत गेला तर 1च धाव. नक्कीच दुर्दैव म्हणावे लागेल त्या फलंदाजाचं आणि सदैव म्हणावे लागेल त्या गोलंदाजाचं. कारण का हाच चेंडू जर त्याने फेकला होता तर नक्कीच षटकारामध्ये परिवर्तन केलं असता. जर मैदान पूर्णपणे जर गोल सर्कलचं असतं तर. आपण जर पाहिलंय ज्या पद्धतीने त्याने चेंडू फेकलाय अक्षरशः की चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये रिदम मध्ये आला होता, पण नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. आता मात्र समीकरण बदललंय. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असेल हे लक्षात ठेवायचंय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता. बघा एक थरार नाट्य, एक तुंबल युद्ध आपण पाहायला भेटतंय या मैदानावरती. पंचांशी वादविवाद घालायचं नाही ही विनंती करतोय सर्व खेळाडूंना. ज्या पद्धतीने आम्हाला पंच म्हणून लागलेत, संजय सावंत असतील, जयंत पाटील असतील, गणेश बाविस्कर, हे पंच आम्ही मागवलेत ओएकॅमच्या राजा या चषकासाठी आणि तेवढंच चांगले पंच आपल्याला पाहिलेत तर नक्कीच येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता. बघा 7 धावा 5 चेंडू. कोण जिंकतय, कोण हारतय, कोण पराभव पत्करतोय आणि कोण जिंकेल आणि पुढच्या फेरी मध्ये प्रवेश करेल. केदारनाथ 11 अक्कलपे संघासमोर 2 हात करेल. हा बघा लो फुलटा चेंडू तेवढाच भिरकून दिलाय. मिड ऑन रिजन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव तर काढले. नक्कीच एकाच धावेवरती समाधान मांडले आणि आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ. 4थं षटक मार्गस्थ असताना आपण धावांचा जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती, त्या 32 धावा लागले धावफलकावरती. अजूनही 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. बघा एक मोठा फटका सामना फिरवू शकतो, एक विकेट सामन्याला मोठी कलाटणी देऊ शकतो. कारण का धावा पाहिजेत 6 धावा जिंकण्यासाठी.
देवलाई देऊर विपक्ष जय हनुमान मालदेव यांच्यामध्ये आपण पाहतोय ससा क्रीडानगरीवरती आपण सामने 6 धावांची आवश्यकता. आज चेंडू फटकवलाय, चेंडू जातोय नो डाऊट आर पार सीमा पार खणखणीत दणदणीत षटकार. चेंडू फेकायचा मी विनंती करतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक कौतुक. प्रयत्न थोडस कमी पडलो पण आम्ही मात्र हारलो नाही ह्या जिद्दीने सांगून जातोय तो जय हनुमान मालदेव संघ. नक्कीच आम्ही प्रयत्न केलं पण आम्ही हरलो नाही. आम्ही पुन्हा येणार. पुढच्या वर्षी आयोजन असेल तर दमदार आम्ही आगमन करणार. नक्कीच विजय संघाचे